लाडक्या बहिणी योजनेच्या संदर्भात अनेक महिलांना विविध अडचणींचा सामना करावा लागतोय। ई-केवायसी न झाल्यामुळे प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना केल्यात। ज्या ठिकाणी काही कारणास्तव ई-केवायसी प्रक्रिया करताना चुका झालेल्या आहेत अशा ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी पडताळणी करावी अशा सूचना जारी करण्यात आल्या। सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणीवर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। संबंधी अनेक तक्रारी दाखल झाल्यानंतर आता राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी प्रशासनाला या महत्त्वाच्या सूचना केलेल्या आहेत। मॅडम, असा विषय झाला की आता हे लाडक्या बहिणीचा जो विषय आहे हिंगणघाटला, आज जिल्हा हिंगणघाट विधानसभेत आहोत। माझ्याकडे 200 महिला आल्या। काय झालं, आपण जे ई-केवायसी मध्ये जे आपण ऑनलाईन त्यांना ई-केवायसी करायला सांगितले त्यामध्ये जे 4-5 प्रश्न दिले होते होय नाहीचे, त्या होय नाही मध्ये काही लोकांचे उत्तर चुकलेले आहेत। त्यामुळे त्यांची केवायसी झाली नसल्यामुळे त्यांचे जे पात्र लाभार्थी आहेत त्या पात्र लाभार्थीच्या खात्यामध्ये ते पैसे आले नाही या महिन्यात। त्यामुळे प्रचंड रोष आणि अनरेस्ट आहे महिलांच्या मनामध्ये। तर त्याच्यामध्ये माझी अशी विनंती आहे की नव्याने ई-केवायसीचा पुन्हा एकदा हे दिला पाहिजे प्रोफार्मा, काही कॅबिनेटची मंजुरी घ्यावी लागेल, कारण 31 डिसेंबर ही तारीख कॅबिनेटमध्ये ठरली होती। आता सीएम सर गेले दावोसला, ते आल्यानंतर मी त्यांच्यासोबत त्याची चर्चा करते आणि कॅबिनेटमध्ये आम्ही त्या पद्धतीनं त्यांच्याकडे ते करतो। पण आधी एक विनंती अशी आहे की जोपर्यंत आता ते हा पूर्ण पुष्टी केवायसी होता तोपर्यंत तुम्ही ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जे पैसे पाठवले लाडक्या बहिणीला तोच धरून तुम्ही हे नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे पाठवा। आता नोव्हेंबर डिसेंबरचे सगळं करून झालं ना? नाही, पण याच्यामध्ये खूप लोक आहेत ना माझ्या, पण त्याच्यासाठी पण आपल्याला सीएम सरांची मान्यता लागेल ना कॅबिनेट मधली, तर ते आम्ही करतो ना। साहेब आता दावोसला गेले, वन्स ही कम्स बॅक, त्याच्यानंतर आम्ही साहेबांना हे करून करतो। माझ्याकडे त्या संदर्भातले भरपूर तक्रारी आहेत, आम्ही पण त्याचा प्रस्ताव तयार करतोय, पण त्याला सरांची मान्यता घ्यावी लागेल। तर आपण करतोय, आपण महिलांवर होणार असं पण करतोय। पण याच्यामध्ये केवायसीचा म्हणजे प्रश्नपत्रिका बदलावं लागते कारण की ती कन्फ्युजन वाली आहे। कन्फ्युजन वाली आहे। साधं सिंपल प्रश्न टाकून आपण गेलं पाहिजे। तोपर्यंत यांचे नोव्हेंबरचे पैसे तर नाही आले, ते खूप अनरेस्ट आहे। पुढे आमच्या निवडणुका आहेत, जिल्हा परिषदच्या जरा प्रत्येक गावात तोच विषय आहे। एवढी विनंती आहे, थोडंसं तुम्ही बोलून घ्या साहेबांची। थँक्यू मॅडम, थँक्यू।